किं नो राज्येन गोविन्द किं भोगिर्जीवितेन वा येषामर्थे काङ्क्षितं नो राज्यं भोगाः सुखानि च। 32. ते इमेव स्थिता युद्धे प्राणामस्त्यक्त्वा धनानि च आचार्याः पितरः पुत्रास्तथैव च पितामहाः। 33. मातुलाः श्वशुराः पौत्राः शालाः सम्बन्धीनस्तथा एतान्न हन्तुमिच्छामि घ्नतोऽपि मधुसूदन। 34. अपि त्रैलोक्यराज्यस्य हेतोः किं नु मही कृते निहत्य धार्तराष्ट्रान्नः का प्रीतिः स्याज्जनार्दन। 35. किम काय लाभ नहा आम्हाला राज्येन राज्यापासून गोविंद हे कृष्ण किम काय भोगय हे उपभोग घेऊन जीवितेन जगून वा तसेच येशाम ज्यांच्या अर्थेसाठी कांक्षितम इच्छिलेले नहा आमच्यामुळे राज्यम राज्य भोगाहा एही किंवा सांसारिक भोग सुखानी सर्व सुखे च सुद्धा ते सारे इमे हे अवस्थिताः उभे असलेले स्थित युद्धे या युद्धभूमीत प्राण त्यक्त्वा सोडून त्यागून धनानी धनाची ऐश्वर्याची च सुद्धा आचार्यः गुरुजन पितरः पितृगण पुत्राः पुत्र तथा तसेच एव खचितच च सुद्धा पितामहाः पितामह मातुलाः मामा श्वशुराः सासरे पौत्राः नातवंडे शालाः मेहुणे संबंधीनः नातलग तथा तसेच एतान हे सर्व न कधीच नाही हंतुम ठार मारण्याची मी इच्छा करतो घ्नतः मी मारला गेलो अपि तरी मधुसूदन मधुदैत्याचा वध करणारे अपि जरी त्रैलोक्य तिन्ही लोकांचे राज्याच्या हेतोहूं च्या बदल्यात किम नु केवळ काय बोलावयाचे महीकृते पृथ्वीच्या निहत्य ठार करून धार्तराष्ट्रानं धृतराष्ट्रपुत्रांना नहा आम्हाला का काय प्रीतीही आनंद स्यात होणार आहे जनार्दन सर्व जीवांचे पालन करता हे गोविंद ज्यांच्यासाठी आम्ही राज्याची सुखाची व जीविताची देखील इच्छा करावी ते जर आता या रणांगणावर युद्धाकरिता सज्ज झाले आहेत तर मग आम्हाला त्या सर्वाचा काय लाभ आहे हे मधुसूदन जेव्हा गुरुजन वडील पुत्र आजे मामे सासरे नातवंडे मेहुणे आणि इतर नातलग आपल्या जीवनाचा व संपत्तीचा त्याग करण्यास तयार आहेत आणि माझ्या समोर उभे आहेत तेव्हा जरी त्यांनी मला मारले तरी मी त्यांना मारण्याची इच्छा कशासाठी करावी हे जनार्दन पृथ्वीच काय तर तिन्ही लोकांच्या राज्याच्या बदल्यातही मी त्यांच्याशी लढण्यास तयार नाही धृतराष्ट्राच्या पुत्रांना मारून आम्ही कोणता आनंद मिळविणार तात्पर्य अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना गोविंद म्हणून संबोधले आहे कारण श्रीकृष्ण हे इंद्रियांच्या आणि गायींच्या आनंद प्राप्तीचे केंद्रस्थान आहेत अर्जुन या महत्वपूर्ण शब्दाचा उपयोग करून दर्शवू इच्छितो की त्याच्या इंद्रियांचे समाधान कशामध्ये आहे हे श्रीकृष्णांनी जाणले पाहिजे आमची इंद्रिय तृप्ती करणारे हे गोविंदांचे कार्य नव्हे जर आपण श्री गोविंदांची इंद्रिये संतुष्ट करण्याचा प्रयत्न केला तर आपोआप आपली इंद्रियेही संतुष्ट होतात भौतिकदृष्ट्या प्रत्येकाला आपली इंद्रिय तृप्ती करावयाची असते आणि आपण मागू ती वस्तू भगवंतांनी द्यावी अशी त्यांची इच्छा असते जीवांच्या योग्यतेप्रमाणे भगवंत त्यांची इंद्रिय तृप्ती करतील पण त्यांच्या अतिलोभाची पूर्तता मात्र भगवंत करणार नाहीत याच्या उलट मार्गाने मनुष्य जेव्हा जातो म्हणजे जेव्हा एखादा स्वतःच्या इंद्रिय तृप्तीची अजिबात इच्छा न करता श्री गोविंदांच्या इंद्रियांची तृप्ती करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा श्री गोविंदांच्या कृपेने जीवाच्या सर्व इच्छांची पूर्तता होते आपल्या कुटुंबातील व्यक्तींविषयीचे अर्जुनाचे प्रगाढ प्रेम
या ठिकाणी अंशतः दिसून येते, कारण त्याला त्यांच्याबद्दल स्वाभाविक करुणा होती आणि यासाठीच तो युद्ध करण्यास तयार नव्हता. प्रत्येकाला स्वतःचे ऐश्वर्य आपल्या मित्रांना आणि नातेवाईकांना दाखवायची इच्छा असते, परंतु अर्जुनाला भीती वाटते की त्याचे सर्व नातलग आणि मित्र रणांगणावर मारले जातील आणि विजयानंतर प्राप्त होणाऱ्या वैभवामध्ये तो कोणालाच सहभागी करू शकणार नाही. भौतिक जीवनाबद्दलचे हे एक नमुनेदार उदाहरण आहे. आध्यात्मिक किंवा दिव्य जीवन हे अगदी भिन्न असते. एखाद्या भक्ताला भगवंतांची इच्छापूर्ती करावयाची असल्याने तो भगवंतांच्या सेवेसाठी सर्व प्रकारचे ऐश्वर्य स्वीकारू शकतो, आणि जर भगवंतांची इच्छा नसेल तर मात्र तो कवडीचाही स्वीकार करणार नाही. अर्जुनाला त्याच्या नातलगांना मारावयाचे नव्हते, आणि खरोखरच जर त्यांना मारणे आवश्यक असेल तर श्रीकृष्णांनी स्वतः त्यांना मारावे अशी त्याची इच्छा होती. या क्षणी अर्जुनाला माहित नव्हते की रणांगणावर येण्यापूर्वी श्रीकृष्णांनी त्यांना मारले होते आणि त्याला फक्त श्रीकृष्णांच्या हातातील साधन बनवायचे होते. त्याला फक्त निमित्त मात्र व्हावयाचे होते. या वस्तुस्थितीचा उलगडा पुढील अध्यायांमध्ये करण्यात आला आहे. भगवंतांचा स्वाभाविक भक्त असल्याने अर्जुनाला त्याच्या दुष्ट चुलत्यांचा आणि बांधवांचा सूड घेणे आवडले नाही, पण त्या सर्वांची हत्या करणे ही भगवंतांची योजना होती. भगवत भक्त हा दुष्टांचा सूड घेऊ इच्छित नाही, पण दुष्टांनी केलेल्या भक्तांचा अपराध भगवंत कधीच सहन करीत नाहीत. स्वतःच्या अपराधांबद्दल भगवंत एखाद्या व्यक्तीला क्षमा करू शकतात, पण भक्तांना दुखविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला भगवंत क्षमा करीत नाहीत. म्हणून दुष्टांना क्षमा करावयाची इच्छा अर्जुनाला असली तरीही त्यांचा वध करण्यासाठी भगवंत दृढ निश्चयी होते.